रशिया युक्रेन युद्धानंतर आता जगात आणखी एक भीषण युद्ध भडकलंय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केलाय। अगदी अमेरिका आणि इस्रायलनं इराणमधील कोणकोणत्या स्थळांवर हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्यानंतर सध्या इराणची अवस्था काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। इस्रायली क्षेपणास्त्रांचा इराणवर वर्षाव। इस्रायल अमेरिकेची संयुक्त कारवाई। इराणची राजधानी तेहरान उद्ध्वस्त। काही दिवसांपूर्वीच अल्टिमेटम दिल्यानंतर अमेरिका इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय। संयुक्त कारवाईत इराणच्या प्रमुख केंद्रांना लक्ष्य करण्यात आलाय। संरक्षण मंत्रालय, गुप्तचर मुख्यालय, सर्वोच्च नेते खोमेनी यांचं कार्यालय, इराणची अणुऊर्जा, परचीन। इस्रायलच्या हल्ल्याला इराणनंही चोख प्रत्युत्तर दिलं। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं मेडिकल आणीबाणी जाहीर करत सर्व रुग्णालयांना इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याचे तातडीचे आदेश जारी केले। इस्रायलमधील रुग्णालयांना इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याचे आदेश। इस्रायलमधील नागरिक तेल अविवमधील बंकरच्या दिशेनं, इस्रायलच्या दिशेनं येणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे जॉर्डनच्या हद्दीतही भीतीचं वातावरण। विशेष म्हणजे जिनिव्हा इथं अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली 10 ते 15 दिवसांची मुदत संपताच इराणच्या वर्मी घाव घालून इस्रायलनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे। यास इराणकडून केला गेलेला प्रतिहल्ला यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होऊन जागतिक तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघणार एवढं मात्र निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।